अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तिरी वास करून ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. तिसरमला चालत राहिला एका वृक्षातळी, शन एक निद्रिस्त मनी. श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत. दिसे स्वप्नी परियसा, रूप दिसे सुषुप्तीत. जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित. पितांबर कासे देखा, येऊनी योगीश्वरजवळी. भस्म लावे कपाळे अश्वासुनिया तयावेळी. अभय कर देतसे इतुके देखुनी सुषुप्तीत. चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित. विस्मय करीत यावेळी, मूर्ती देखील सुषुप्तीत. तेची ध्यातसे मनांत. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसे जे देखून या योगी शांते. करिता झाला दंडवते, कृपा भाकी करुणा वक्त्रे. माता पिता तू म्हणतसे, जय जयाजी योगाधीशा. अज्ञानतम विनाशा, तू ज्योती प्रकाशा. कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शन निशेष. गेले माझे दुरित दोष, तू तारका म्हास. म्हणून आलासी स्वामिया, कृपेने भक्ता लागुनी. येणे झाले कोठोनी, तुझे नाम कवन मुनी. कवने स्थानी वास तुम्हा, सिद्धमये आपण योगी. हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरु जगी. नरसिंह सरस्वती विख्यात, त्याचे स्थान गाणगापूर. अमरजा संगम भीमातरी, त्रयमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तारावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रिया नंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्ट ऐश्वर्य नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकुनी विनवी नाम करणी. आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐसी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध येती. वंशवंशी करीती भक्ती, कष्ट आम्हा केवी पाही. तू तारका आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करुणिया संशयासी, निरोप सौम्यया. सिद्ध म्हणे दयेवेळी, एक शिष्या स्तोममौळी. गुरुकृपा सूक्ष्मस्थळी, भक्तवत्सल परियसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देवत्यांचे वंशी, कैकाळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजनी, दैन्यवृत्ती सांगासी झनी. नसे तुझे निश्चय मनी, म्हणून या कष्टभोगी तसे. त्रयमूर्ती श्रीगुरु, म्हणून या जाणी जे निर्धारू. देऊ शकेल अखिल बरू, एका भावे भजावे. एखा देसमयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षिल श्रीगुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. आपण कोपे एकादशी, रक्षु न शके विमकेसी. अथवा विष्णुपरियसी, रक्षु न शके अवधारी. ऐसे ऐकुनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवी तसे कर जोडणी, भक्तिभावी करून या. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि तुम्ही निरोपिले तर विष्णू रुद्र. जरी कोपती राखो शके श्री गुरु निश्चिती. गुरु कोपिलिया न रक्षिकोनी. हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गामनाचा, जेने मन दृढ होय. येणे परिणाम करणी, सिद्धासी पुसे वंदनी. कृपानिधी संतोषणी, सांगतसे परियसा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगेने एका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून. त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया दशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात. असे त्रयभुवनी नारायण विष्णुमीर्ती. व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला यशिती. ब्रह्मवाक्य विस्तारे, तया व्यासापासून ऐकले समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारुनी, सांगेन एका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेव निरूपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपी सिद्धासी नमुनी. विनवी तसे करद्वय जोडुनी, भावभक्ती करुणी. या म्हणे सिद्धा योगीश्वरा. अज्ञान तिमीर भास्करा, तू तारक भवसागरा. भेटलासी कृपा सिंधू, ब्रह्मदेवे कलियुगासी. सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारासी. निरोपीचे स्वामिया, एक शिष्या एक चित्ता. जधी प्रळय झाला होता, आधी मूर्ती निश्चिता होते. वटपत्र शयनी, अव्यय
मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचाव्या प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून या आले मना जागृत होये अकारण आदी पुरुष ते वेळी जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ जवी नाभिहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मात ये वेळी समस्ताहुनी आपण बळी मज होना अनिक बळी कवन नाही म्हणतसे हसोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनो आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयवेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुअसी अनेक काळ परियेसा संतोषणी नारायण निरोप दिला अतिगहन सृष्टी रचेगा म्हणून आज्ञा दिदली तयवेळी ब्रह्मा म्हणे विष्णूशी नेने सृष्टी रचावयासी देखी येली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपले त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे गे म्हणून देता झाला तयवेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेच परिरचुनिया स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद अस्ति जान असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा जैसे खून सृष्टी रचावी तया परी या वेदमार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहर्निसी म्हणून या सांगे ऋषिकेसी ब्रह्मारची सृष्टी तेथे सृजी प्रजानुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदेज अंडजनामे जारज उद्भीज उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचले ब्रह्मयाने ज्यापरी सृष्टिक्रमणे व्यासे ऐसी कथियले सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषी विस्तार केला पुराणांशी अष्टादशादश विख्यात तया अष्टदशांत पुराण ब्रह्मवर्ते ऋषीश्वरासी सांगे सूत तेची परिसांगतसे सनकादिकांते उपजोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मातये वेळी तेथून या देवदैत्यांसी उपजवी ब्रह्मापरियसी सांगतो कथा विस्तारसे ऐकता शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापारयुग उपजवी मग कलयुग एकेकांते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावनिया कृत युगासी निरोपी ब्रह्मापरियसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणांती ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषण सांगे त्याचे लक्षण एका श्रोते एक चित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा करी कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक सत्य निंदा अपवादक माते न सहावे ते एक कवने परिवर्तावे ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण कवचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण आणि कयुग पाठविणे तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मापरियसी त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तनु हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणांसी हाती असे कुश समिदा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवर बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोप देतो दोपारासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रुते एक चित्ते खडग खटांग धरोनी हाती धनुष्यवान एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे व्यापार असे निका निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण एका ब्रह्म्याचे सन्मुखा केवी गेले परियसा विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन तोंड खालते करुण ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन वाम हाती धरुणीशीन येथे ब्रह्मया सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्र हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून या देखोन या तयाचे लक्षण ब्रह्मा हसे अतिगहन पुसतसे अतिविनयाने लिंग जीवा का धरिले कलियुग म्हणे ब्रह्मयासी
जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हरी असे आपणांते या करणे लिंग जिव्हा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेते मी जाईन स्वभावा आपण न भिये कवनांते ऐकुने कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हासी सांगेन एका स्वामिया उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी परद्रव्य हारक श्रीरथ हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती बका सारिके संन्यासी तेची माझे प्राण परियसी छळन करुणी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जाण आनिक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणून विनवे ब्रह्म्यासी ब्रह्मा म्हणे हे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुग्या आयुष्य नरासी स्वल्प असे 100 पूर्व युगांतरी रेखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडित या कारणी शिती कष्टती बहु दिवसपर्यंत तैसे नव्हेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तपानुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणुनी त्यास तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमन स्वामींनी निरोपले जे मन तेची माझे वैरी असते ऐसे वैरी येथे असते जेथे असती केवी जाऊ तयाशिती एकता होय मज भीती केवी पाहू तयांशी 500 भूमंडळात भरत खंडी पुण्य बहुत मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणतसे कोणी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हंसून काळात्म्या ते मिळून तुवा जावे भूमीसी काळात्म्याचे ऐसे गुण धर्म वासना करील छेदन पुण्यात्माचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविते माते बहुत कृपान ये मज देखत जे जन शिव हरिदेहात धर्मरत मनुष्य रेखा आनिक असती माझे वैरी वास करीती गंगातिरी आनिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करीती देखा तीर्थ हिंडिती जे चरणे आनिक एकती पुराणे जे जन करीती सदादाने तेची माझे वैरी जाण ज्यांचे मनी वसे शांती तोची माझे वैरी ख्याती अदांभिकपणे पुण्य करीती त्यासी देखता भीतसे नासाग्री दृष्टी देऊनी जप करीती अनुष्ठानी त्यासी देखता चिनयने माझा प्राण माझा जातसे स्त्रिया पुत्रावरी प्रीती माये बापा अभेरिती त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाणा वेदशास्त्राते निंदिती हरिहरान ते भेद पाती अथवा शिव विष्णू दूषिती ते परमाप्त माझे जाणा जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखुनी मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छे रहाटतील एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्याते तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे नमन कर संपुट जोडून विनवितसे परियसा माझ्या दुष्ट स्वभावासी केवी साह्य व्हावे धर्मासी सांगा स्वामी उपयासी कवने परी रहाटावे कलीचे वचन ऐकुने ब्रह्मा हसे अति गहन सांगतसे विस्तारुणे उपाय कलीसे रहाटाव्या काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जय मन तेची तुझे वैरी जाण मळ मुत्रे जयांसी वेष्टन ते तुझे इष्ट परियसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहून जे न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती ऐकुनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवनासे निरोपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते एक कली
सांगेन एका श्रोते सकळ सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांसी जे नर भजती हरिहरांसी अथवा अस्ति काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तू जाण लगे दोष माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणांसी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लागे दोष वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्या ते तुवान बाधावे सुकृती शास्त्र परायणासी गुरु ते सेविती वंशवंशी विवेक धर्म करणारांसी त्या ते तुवान बाधावे कली बने ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैसी कवन गुरु स्वरूपे कैसे विस्तारावे मज प्रते ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापस्य दाहक उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून या सांगे कलिशी श्लोक गणेशोवाग्नी अग्नियुक्तो विष्णुना समन्वित वर्णद्वयकात्म मंत्रचतुर्मतिप्रादायक टीका गणेशाते म्हणती गुरु तैसेची असे वैश्वानरू ऐसाची जाण शार्गधारू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई श्लोक गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परशिवा शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरो रुष्टेन कश्चन टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेले एखाद्याशी ईश्वर न रखे परियेसी ईश्वर कोपेले जानरासी श्री गुरु रक्षी निश्चयसे श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुरेक परब्रह्म तस्माद गुरु पाश्रयेत टीका गुरु ब्रह्मा सत्यदान तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रावा श्लोक हरो प्रसन्ने पिशच वैष्णवा जना संप्रार्थयत्ने गुरुभक्ती व्यायाम गुरु प्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन स्तुतिष्यती सर्वसिद्धीत टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आदिनापुल्या श्लोक गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थव्रत योग तपाधीर्मान आचार वर्णादी विवेक ज्ञान पर भक्ती विवेकयुक्तम टीका गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थ व्रत योग तपदी मुनी आचार वर्णादी ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थ व्रत याग तपासी ज्योती स्वरूपासे जाना आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाविनार इतुके ऐकुने कली आपण विनवी तसे कर जोडून गुरु सर्व देवां समान केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझ विस्तारसे एकचित्ते परेसा गुरुविन पार नाही श्लोक गुरु विना न श्रवण भवेत कस्यचित्त विना करणेन शास्त्रस्य श्रवण तत्युक्तो भवेत टीका गुरुवीन समस्तांसी श्रवण कैचे परियसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी पुण्यनामी मृगवसती ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करीती तयास्थानी तयात वेदधर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्रीगुरूंची वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावणी पुसतसे संतोषिने
एका श्रोते एकचित्ते बोलावनी शिष्याशी बोले गुरु परियसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियसी शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरूपसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवंसा गुरूंचे वाक्य जो न करी तोची पडे रौरघोरी अविद्या माया सागरी बुडो न जाये तो नर मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती ऐकोनी शिष्याचे वाणी तोषला वेद धर्म मुनी संदीपका ते बोलावनी सांगतसे परियेसा एक शिष्य सकळिक आमुचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगल्या वाचून न सुटे जाना तया सामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्षा आड रिघतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृषित नाही हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीसे जावे आम्ही वाराणसीसे जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी पाप भोगुनी सोदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवनासे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश न करावा संग्रह दुःखास शीघ्र करा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी शालन करावे पापांशी पुढती वाडे विषापरी अथवा तीर्थे प्रायचित्ते आपुले देही भोगुने त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे अपनांसी देव अथवा ऋषीश्वरांशी मनुष्यादी ज्ञानवंताशी शालन न होय पापासी आपुले आपण न भोगिता दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वभक्तीसी न करिता अनुमान सांगीचे कुणी दीपकाचे वचन वेद धर्मे म्हणे आपण कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा संवत्सर एक विषंत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण ऋषी अंध होऊन 21 वर्षी पाप निष्कृती करुणी तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणांशी लागला ऐकुनी शिष्याची वाणी संतोषला वेद धर्म म्हणे सांगतसे विस्तारुणे तया पाप लक्षणे आपुले पाप आपणांशी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परी ऐसा या कारणे आपण देका भोगी न आपुले पाप दुःखाचा सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षपर्यंत जे पीडिती रोगे देखा पाळणारासी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगिन पाप निश्चयी तू प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेऊन या तया काशीपुरा पुरी जाण पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी कुष्ट होताची गुरुसी नेले काशीपुरा मणिकर्णिका उत्तरदेशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियसे गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणिया व्यापिला देह कुष्ठे बहुत कुर्मी पडे रक्त दुःखी व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण भिक्षा मागुनी संदीपक गुरुशी आणून देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे रोगे करुणी पीडिता नरू साधुजन होती क्रूर तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी भिक्षा आणिता एखादे दिवशी न जेवे श्री गुरु कोपेसी स्वल्प आणिले म्हणून किलेसी सांडोनी देत भूमीवरी एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्य बहुवस मिष्टान्य न आणि म्हणून या क्लेश करिता झाला परियसा परोपरीचे पक्वान्न का नानीसे म्हणे जाण कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे जितुके आणि मागोनिया सर्वस्वे करीत सेवाया कोपे देत शिवया परोपरी परियसा एखादे समय शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी मजनिमित्त कष्टलसी
शिष्य राया शिखामणी सवेंची म्हणत वचने क्रूर माते गांजले अपार तू आमुचे विष्ठामूत्र शना धूत नाही खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे एका भिक्षा नानीशी म्हणत जे या कारणे पापगुण ऐसेची असती जाण ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेते बहुत दैन्यमत्सर वसे तेत शुभाशुभनेने क्वचित पाप रूपे जाणावे एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्पार होय जयासी पापरूप तोची जाणा समस्त रोग असती देख कुष्ठ 16 भाग नव्हे निका वेद धर्म द्विजे एका कष्ट तसे ने परी ऐसे गुरुचे गुणदोषम मनांत न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानुनी जैसे जैसे मागे अन्न आणुनी देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु मन तसे काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वता गुरु सेवे वाचुनी श्लोक न तीर्थयात्रा न देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा अहर्निशी ब्रह्महरी सुबुद्धो गुरु प्रसेव्यो न हि सेव्य मन्यत टीका आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्यदान लय लावुनी श्री गुरुचरण कवना असवे न बोलायची अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव मने हरे गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे गुरु बोले निष्ठुरेसे आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होणे पिनाक उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो मग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय विमकेसी न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वता म्हणून गेला गुरुपासी विनवितसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होऊनी आलासी निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणतसे एकोनिया शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी भोगिल्या वाचुनी पातकाशी निवृत्ती नव्हे गा परियेसी जन्मांतरी बाधिती निश्चयसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेने करावे पापधुनी शेष राहता निर्गुणी विघ्न करतील मोक्षासी ऐशिया परिशिष्यासी गुरु सांगे परियसी निरोप मागुनी श्री गुरु गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगेश्वराशी न लगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुणी ओमकेसी गेला निर्वाण मंडपाशी बोलावून समस्त देवतांनी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णूचे आचार्य देखिले परियसा दीपक शिष्य निश्चय असे गुरु भक्त असे जाणा गोदावरी तीरासी वेदधर्म म्हणे निजे तापसी त्याची सेवा हरनिशी करीतो भावे एकचित्ती नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्या ते देखुनी माझे मनी अति प्रीती वर्ततसे वर देईन म्हणून आपण गेलो होतो तयाजवळे जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा अनेक दिवस सहस्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागिती हरनिशी नाना कष्ट करून या तैसा तापसी योगियांसी नवे मज वर द्यावयासी बलात्कारे देतात यासी वर न घेतो दीपक तनमन अर्पुनी श्री गुरुशी सेवा करीतो संतोषी त्रये मूर्ती म्हणून गुरुशी निश्चय बदतसे समस्त देव माता पिता गुरुचे असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियसी कुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने हेतुके ऐकुने शार्ग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारूप आहे ते वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे अनिक ते संतोषने दीपकांते म्हणे विष्णू परियेसा बोलावणे दीपकासी म्हणतसे ऋषिकेश तुष्टलो तुझे भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवन कार्या सांगा मज लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्यांसी करीतोसे उदासी वर्ण देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम समरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देसी वरमज एकुनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्ताराने या दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून आम्ही झालो संतोषी जे भक्ती कयली तो गुरुसी तेची आम्हासी पावली
जो नर असेल गुरुभक्त जाणतोची माझा जीव प्राण त्याशी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वदापती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तोची मज पावे जाणा ऐसे कुणी दीपक नमिता झाला अनिक विनवितसे देक म्हणे सिद्ध नामधारका एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसा दिकांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन आमुचा गुरुची देवदान अन्यता नाही जानपा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परी असा संतोषुनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा काहीतरी मागा आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेनं वर द्यावे असे मी आलो आमचे निमन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझ वश्य झालो निर्धारिशी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णूचे जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे निके म्हणून चरणी लागला दिधला वर शार्दूल पाणी संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होसी तू वा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि जरी आम्हा पुससी सांगेने एक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैसी धर्म सुमने तैसी उत्कृष्टा हुनी उत्कृष्टसी स्तुती करी गा हरणिसी जे जे समय श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीसी तेने हो आम्ही संतोषी त्याची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगीसी वेदांत भाष्य हरणिसी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताशन केवी होय परियेसा जयाचे हृदय गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रह भवेनृन्ना सेवेत्ते सद्गुरुस्तता टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू त्वद्वत फलदाता गुरुत्रयमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने परियसी ब्रह्मा सांगी कलिसी एकचित्ते परियसा वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी ऐके शिष्या कुळ दीपका काही दिदले वैकुंठ नायका विस्तारुणी सांगेनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरु वर दिदला ऋषिकेसी म्या मागितले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसे अंतकरण दृढसे वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी संतोषिनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो जीवित्वे होय तू स्थिरू काशी पुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषिनी तुझे स्मरण जे जे करीते त्याचे कष्ट निवारण होती श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी येणे परिशिष्यासी प्रसन्न झाला परियसी दिव्य देह झाला तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म शिष्याचा भाव पाहावयासी कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैचे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा ऐसे पाप जाय सहस्र जन्मींचे तया काशी नगरात धर्म अथवा धर्मरत वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन्म नाही जाना सुत म्हणे ऋषी शौरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मापरी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नाम करणी दृढ मन असावे याची गुणी तरी तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढा भक्ती यदा कास्य महात्मन तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छीत टीका जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरण सह मानसी तोची लादेश्वराशी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन श्रोतेयांसी करी नमन म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यान सिद्धनाम धारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोध्याय
श्री दत्तात्रेय अर्पितमस्तु. ओवी संख्या 279. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 2 समाप्त झाला.